सत्ता स्थापनेसंदर्भातल्या बैठकीकरता एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना। रात्री 9 वाजता अमित शहांसोबत चर्चा। मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा। अजित पवारांनी केलं जाहीर। राष्ट्रवादीला किती मंत्रिपद मिळणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री निश्चितीनंतर काही मंत्र्यांच्या नावांवरही दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब होणार। नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी। विश्वसनीय सूत्रांची माहिती। शिवसेना आणि राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा। राष्ट्रवादी तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल तर सेनेकडून श्रीकांत शिंदेंच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्ली विधानसभा लढण्याची घोषणा। लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणार असल्याचाही निर्धार। अंबादास दानवेंची पुन्हा काँग्रेसवर आगपाखड। अति आत्मविश्वास काँग्रेसला नडल्याची टीका। उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर केलं असतं तर 5% मतदान वाढलं असतं, दानवेंचा दावा। मतदानाची वेळ संपल्यावर 7.83% मतांची वाढ झाली कशी? नाना पटोलेंचा सवाल। वाढीव मतदान झालेल्या केंद्रावरचं व्हिडिओ फुटेज जारी करण्याची मागणी। पुण्यातील बैठकीमध्ये राज ठाकरेंकडून पराभवाचं चिंतन। पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त। आगामी निवडणुका उत्साहात लढवण्याचा मनसेचा निर्धार। खासदार म्हणून शपथ घेताना प्रियंका गांधींच्या हाती संविधानाची प्रत। तर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांची मराठीमधून शपथ। हेमंत सोरेन यांचा आज शपथविधी। चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। इंडिया आघाडीचे नेते सोहळ्याला उपस्थित राहणार। शेअर बाजारामध्ये मोठी पडझड। सेन्सेक्स 1990 अंकांनी कोसळला। निफ्टीतही 360 अंकांची घसरण। गुंतवणूकदारांचं कोट्यवधींचं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।